दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे। साईबाबांच्या शिर्डीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून साई भक्त जे आहे ते शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। लाखोच्या संख्येने साई भक्त जे आहे ते शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। साई नामाचा गजर करत साई समाधी मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांची लगबग आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा उत्साह, मोठं भक्तिमय वातावरण जे आहे सध्या आपल्याला शिर्डीमध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर साईबाबांचा हा 3 दिवस चालणारा उत्सव आहे। साईबाबांना गुरु मानणारे अनेक साई भक्त देश विदेशातील कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने साई भक्त साईंच्या शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे। त्यानंतर प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई संस्थांकडून विशेष अशी काळजी घेतली जात आहे। अतिरिक्त जेवणाची व्यवस्था असेल, त्यानंतर राहण्याची व्यवस्था असेल। साई मंदिर परिसरामध्ये मोठ्या मंडपची उभारणी करण्यात आली आहे। पावसापासून साई भक्तांना कोणती अडचण येऊ नये, कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंडपची देखील उभारणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर आलेल्या प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई संस्थांकडून विशेष काळजी घेतली जात आहे। आणि साईंच्या शिर्डीमध्ये साईंची शिर्डी जी आहे ती साई भक्तांनी फुलून गेली आहे आणि सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। साई मंदिर व मंदिर परिसरामध्ये विविध फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर साई नामाचा गजर करत साई भक्त जे आहे ते शिर्डीमध्ये दाखल झाले असून साई भक्तांनी शिर्डी जे आहे ते दुमदुमून गेली आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।